नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। आपण मसाले वडे कसे करायचे हे बघणार आहोत। ही चणा डाळ आहे, मी 5 ते 6 तास ही भिजत ठेवलेली आहे। हे बघा मस्त भिजलेली आहे आणि ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं, हे चाळणीत असं ओतायचं आणि सर्व पाणी काढून घ्यायचं। मी मोठी 1 वाटी चणा डाळ घेतली, ती भिजून इतकी झालेली आहे। हे बघा सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, अजिबात त्याच्यात पाणी ठेवायचं नाही। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। ह्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, असे तुकडे करून ह्याच्यात मी 1 टाकलेले आहे। लसूण घालायची 2-3 पाकळ्या आणि हे मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, जाडसरच मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे बघा असं जाडसर घ्यायचं, बारीक करायचं नाही। आणि ह्याच्यामध्ये मी 3 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा घातलेल्या आहे। 2-3 बॅच मध्ये मी हे फिरवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा जिरं, गरम मसाला अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि धना पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, कांदा 1 घेतलेला आहे मोठा बारीक चिरून आणि कोथिंबीर। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, ह्याच्यात पाणी नाही टाकायचं। हे बघा आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाका 1 चमचा, तेल गरम करत ठेवलेलं आहे 1 चमचा टाकून घ्यायचं आणि हे सर्व आता मिक्स परत करायचं। आणि तेल वड्यामध्ये राहत नाही मोहन टाकल्यावर। हे असा छोटा गोळा घ्यायचा आणि हे असं हातावर फिरवायचं आणि थोडासा असं दाब द्यायचा। टिक्की बनवतो तसंच बनवायचे वडे हे बघा असे बनवायचे। तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता हे वडे तळून घेऊया। मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे आतून पण चांगले हे तळतात। हे एक साईडनं तळलेले आहेत, आता हे पलटी करून घेऊया। छान असं आता तळून घेऊया। ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं ना कुरकुरीत मस्तच होतात। हे बघा आता हे मस्त तळून झालेले आहेत, आता काढून घेऊया। बाकीचे पण असेच तळून घेऊया। हे बघा मसाला वडा तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील।